आज मी तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाशी संबंधित एक अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव सांगणार आहे। हे अनुभव ऐकून ना तुम्हीही थक्क व्हाल, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की स्वामी अशा पद्धतीने लीला दाखवतात का। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीमद भागवत महापुराणाला अत्यंत पवित्र स्थान आहे। असे समजले जाते की जिथे भगवताचे पारायण होते किंवा वाचन केले जाते तिथे भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा प्राप्त होते। काही दिवसांपूर्वी मी ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण केले होते। कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी न करता मी पारायणासाठी बसले। याआधीही मी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केलं होतं, पण फक्त एकच पारायण केलं होतं, एका दिवसाचंच। पण यावेळी मी 7 दिवसाचा संकल्प घेतला होता। पारायण सुरू करणार आहे म्हणून मनामध्ये खूप प्रसन्नता होती आणि खूप उत्साह होता पारायण करण्याचा। आणि असं वाटत होतं की स्वामींची केवढी मोठी कृपा आहे की आपल्याकडून हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण स्वामी करवून घेत आहे आपल्या घरामध्ये। खूप आनंद होता या गोष्टीचा। तर माझा पहिल्या दिवशीचा अनुभव असा होता की पहिला दिवस तर खूप छान गेला। पहिल्या दिवशी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याची पूजा केली, तुळशीची पूजा केली आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडलं। तर खूप छान प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण झालं आणि मी वाचनासाठी बसले। तुम्हाला माहिती आहे की मी वाचनासाठी सकाळी 10लाच बसते पारायणासाठी। जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे। तर मी 10 वाजता वाचनासाठी बसले। मला जेवढी अपेक्षा होती की या वेळेत आपलं वाचन झालं पाहिजे, त्याही अगोदर स्वामींनी माझ्याकडून वाचन करवून घेतलं। तर खूप मनामध्ये आनंद होता। एका बैठकीतच सगळं वाचन आपल्याला पूर्ण करायचं असतं, तर तेही माझ्याकडनं पूर्णपणे व्यवस्थित झालं। दुसरा दिवस ही खूप छान पद्धतीने गेला। दुसऱ्या दिवशी ही स्वामींची छान पूजा झाली, घरामध्ये वाचन झालं, खूप छान दिवस गेला दुसराही। पण तिसऱ्या दिवशी काय झालं, मुलग्याला वाऱ्याफोड्या उठल्या। ते पहिल्या दिवशीच उठल्या होत्या, पण तेवढा त्याला त्रास नव्हता, पण तिसऱ्या दिवशी त्याला खूप म्हणजे अतिशय भयंकर असा त्रास व्हायला लागला आणि त्याचबरोबर मलाही वाचनासाठी खूप त्रास झाला। मी म्हणजे खूप उत्साह होता मला वाचण्यासाठी वगैरे, आणि तिसऱ्या दिवसापासून इतकं मला आळस आणि इतका कंटाळा येत होता वाचनासाठी की मला असं वाटत होतं की आपण का 7 दिवसाचा संकल्प घेतला, आपण एकच दिवसाचा संकल्प घेतला असता तर किती बरं झालं असतं। खूप मला शारीरिक त्रास झाला होता। अचानक माझी कंबर दुखायला लागली, माझे हात पाय सगळे कळायला लागले आणि मला बसायचं सुद्धा होईना, एवढा मला त्रास व्हायला लागला। आणि वाचनासाठी कंटाळा आळस यायचा तोही वेगळाच, आणि त्याचबरोबर मुलग्याला पण मला सांभाळायचं होतं, त्याचंही सगळं मला एकटीलाच करायचं होतं। घरामध्ये कोणीही नव्हतं, मुली वगैरे सगळ्या ट्रिपला गेल्या होत्या, तर मुलाचंही सगळं मलाच करावं लागत होतं आणि त्याचबरोबर माझंही दुखणं वाढलं होतं, शारीरिक त्रास। पण कसंही करून आपण संकल्प घेतला आहे तर आपल्याला तो पूर्ण करायलाच पाहिजे। तर वाचनासाठी मला बसावंच लागत होतं। सकाळी जी मी वेळ ठरवली होती सकाळी 10ची, ती परत मला संध्याकाळी बसावं लागली। मी तिसऱ्या दिवसापासून संध्याकाळी बसायला लागले की कसं होणार आता, मी कसं वाचन पूर्ण करणार। असं करत करत रोज तरी माझ्याकडून स्वामी ते पूर्ण करून घेत होते। एक दिवस त्यामध्ये खंड पडला वाचनासाठी। हे पारायण करत असताना खंड पडू देऊ नये शक्यतो, पण विनाकारण माझ्याकडून खंड पडला ना। मासिक पाळीची अडचण होती किंवा सुतक होतं, कोणत्याही प्रकारचं काहीच नसताना घरामध्ये माझ्याकडून खंड पडला। मला खूप वाईट वाटत होतं की आपण एवढं छान व्यवस्थितपणे 2 दिवस आपण पारायण केलं आणि हे अचानकच एवढं कसं काय घरामध्ये घडायला लागलं। की मुलग्यालाही खूप त्रास झाला, तो तर रात्रभर झोपत नव्हता, एवढा त्रास त्याला होत होता आणि माझंही दुखणं वाढलं होतं। तरीसुद्धा संध्याकाळी मी 6:30ची वेळ ठरवली होती। 6:30 वाजता मी वाचनासाठी बसत होते। मग मी काय केलं, घरामध्ये धूप घालायला सुरुवात केली की घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटते, वाचन करताना जांभया येत आहेत, आळस येतं आहे, तर आपण घरामध्ये धूप घालूया। तर मी काय केलं ना, धूप घालायला सुरुवात केली। मी 2 दिवस धूप घातलं घरामध्ये। त्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी मला एक स्वप्न पडलं। त्यामध्ये एक दिवस माझा खंड पडला। 4थ्या-5व्या दिवशी परत मी वाचनासाठी बसले आणि त्यावेळी मला एक स्वप्न पडलं। स्वप्न हे बहुतांश स्वामींचे संकेत मला पहाटेच येतात। पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये मी एका बाईच्या घरी गेले, तिला सवाष्णीसाठी आमंत्रण देण्यासाठी की माझं पारायण सुरू आहे आणि तू सवाष्णीसाठी यायचं। तर ती बाई ना खूप नाराज अशी होती, खूप नाराज, तिच्या तोंडावरून दिसत होतं की ती खूप नाराज आहे नवऱ्याला घेऊन, तिच्या मनामध्ये खूप दुःख आहे। मी जेव्हा त्या बाईला आमंत्रण दिलं सवाष्णीसाठी, तेव्हा ती मला म्हणाली
की तू 4 सवाष्णी बसव आणि त्या चौघींसाठी स्वामींकडे माग. काय माग हे तिनं काही सांगितलं नाही, पण 4 सवाष्णी तू बसव आणि स्वामींकडे त्यांच्यासाठीही माग, असं ती बोलली. मग तिच्या घरामध्ये झाडं लावली होती. खूप छान पद्धतीने त्या झाडांचं डेकोरेट तिनं केलं होतं. तर मी तिला विचारलं की हे कोणी केलेलं आहे, तू केलेलं आहे का? तर ती म्हणाली हो. तर मी तिला म्हटलं तुझ्यामध्ये खूप छान कला आहे, तर तू का नाराज बसतेस, का दुसऱ्या गोष्टीचा विचार करतेस? तुझ्यामध्ये एवढी कला आहे तर तू तुझ्या कामामध्ये व्यस्त राहा, तुझ्या कलांमध्ये तू व्यस्त राहा, त्यामध्ये तू प्रगती कर. जेव्हा मी तिला अशा प्रकारे मोटिवेट केलं तर ती खूप खुश झाली, आनंदित झाली आणि तिचा चेहरा हसरा झाला. अशा पद्धतीचं स्वप्न मला तेव्हा पडलं पहाटेच्या वेळी. तर सकाळी उठून मी स्वामींना सांगितलं की स्वामी तुमचा काय संकेत आहे, या पारायणाला 4 सवाष्णी तुम्ही बसवा आणि त्यांच्यासाठीही मी मागावं असा तुमचा संकेत आहे का, अशी तुमची इच्छा आहे का? तर स्वामी ज्या कोणी चौघी असतील तर त्यांना जर माझ्या मदतीची गरज असेल तर मी नक्कीच मदत करेल, फक्त त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. अशा पद्धतीने मी सकाळी स्वामींना प्रार्थना केली आणि माझ्या कामासाठी लागले. तर काय आश्चर्य, मला काही तासातच एकटीचा फोन आला. तिने मला सांगितलं की मला असा त्रास आहे आणि घरामध्ये अशा प्रकारची समस्या आहे, तर स्वामींकडे तू प्रार्थना कर आणि मी काय सेवा करावी याबद्दल मला मार्गदर्शन कर. तर सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे पहिली सवाष्णी होती ती होती की तिला गरज होती स्वामींच्या सेवेसाठी मार्गदर्शनाची, तर तिने मला फोन केला. दुसरी व्यक्ती ही दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली. तिने स्वामींना नमस्कार केला. तीही तिच्या काही समस्या घेऊन आली होती. तिनेही स्वामींना नवस केला की स्वामी मला या अडचणीतून बाहेर काढा, मी मनामध्ये तुमचं नामस्मरण करत राहील. तर दुसरी सवाष्णी ती झाली. तिसरी सवाष्णी स्वतःहून गुरुवारी आपल्या घरामध्ये आली आणि ती बोलली की स्वामी मला पुत्रप्राप्तीसाठी माझ्याकडून काही ना काहीतरी सेवा करून घ्या आणि यावेळी मला पुत्रप्राप्ती होऊ दे स्वामी. आणि मला बोलली की तूही माझ्यासाठी अशा पद्धतीने प्रार्थना कर. तर अशा पद्धतीने 3 सवाष्णी स्वामींनी 3च दिवसात, 3च दिवसात आपल्या घरापर्यंत स्वामींपर्यंत पाठवून दिल्या. आणि तेव्हा मला हळूहळू क्लिक व्हायला लागलं की स्वप्नामध्ये स्वामींनी 4 सवाष्णी सांगितल्या होत्या आणि त्या चौघींना तू मदत कर, म्हणजे तू त्यांच्यासाठी माग, असं ती सवाष्णी बोलली होती. तर मला वाटतं त्यातल्या या तिघी तर या होत्या. तर खूप छान पद्धतीने स्वामींनी या पारायणाची प्रचिती दिलेली आहे. खूप छान संकेत स्वामींनी दिलेला आहे आणि याचं मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो की स्वामींनी मला त्यांच्या मदतीच्या पात्र बनवलेलं आहे की त्यांच्यासाठी मी काही ना काहीतरी करू शकते, स्वामींकडे प्रार्थना करू शकते त्या गोष्टीची. तर अशा पद्धतीने स्वामींनी या संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाची लीला घरामध्ये घडवलेली आहे. जोपर्यंत संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत मला त्रास तर भरपूर झाला. भरपूर म्हणजे भरपूर त्रास झाला. मला अक्षरशः पश्चाताप वाटत होता की मी 7 दिवसाचा संकल्प का घेतला. पण काही ना काही करून स्वामींनी कोणतीही अडचण न येऊ देता तो संक्षिप्त श्रीमद ग्रंथ पारायण माझ्याकडून स्वामींनी पूर्ण करून घेतला. यासाठी मी स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते की स्वामींनी तो ग्रंथ माझ्याकडून ते पारायण पूर्ण करून घेतलं. तर जेव्हा आपली विश्वास, आपली श्रद्धा ही डगमगत नाही ना, तेव्हा स्वामी आपल्याला खूप मोठी साथ देतात आणि स्वामी आपल्याला खूप मोठा आधार देतात. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.